आज जरा वेगळी टोळी तुम्हाला दिसेल. एकीकडे माझा मित्र आहे हा संजय नंदीकर आणि त्याच्याबरोबर हा माझा भाचा आहे ऋषभ. माझे 2 ऋषभ मित्र आहेत. एक आहे ऋषभ पंत आणि एक आहे ऋषभ मराठे. तर आज ही वरात का निघाली आहे हे मी तुम्हाला सांगतो, कारण फार मजेदार गोष्ट आहे. आपण सगळेजण शाळेत असतो आणि शाळेत असताना आपल्या मनामध्ये एकच गोष्ट पहिल्यापासून सर्वात आवडीची असते, ज्याची ओढ सगळ्यांना लागलेली असते, आणि ते म्हणजे मला सायकल कधी मिळणार. तुला पहिली सायकल कधी मिळाली? मला पहिली सायकल मी 3रीत का 4थीत असताना भावाची होती, तो मोठा झाला म्हणून मला दिली होती ती. आदरणीय संजय नंदीकर, तुम्हाला पहिली सायकल वडिलांकडे प्रपोजल कधी दिलं? प्रपोजल 71 साली केलं, माझ्या तेव्हा तू वयाच्या कितवीत होतास? 14व्या वर्षी 14व्या वर्षी. ऐकलंस का जरा पुढं बोल. आणि मिळाली 1976 साली. जेव्हा तू कितवीत होतास? मी 11वी पास होऊन झालेलो होतो. आणि वडिलांचा बरं नवीन 35 सायकल रुपये. चकाचक. 4th हँड 35 रुपयाची सायकल. मी हे का सांगतोय, माझी स्टोरी वेगळी नाहीये. माझ्या वडिलांचं सुद्धा मी डोकं खाल्लेलं होतं. दरवेळेला वडील सांगायचे ॲटलासची सायकल घेऊयात, हंबरची सायकल घेऊयात. मी वाट बघायचो. सायकल मला खूप नंतर मिळाली. आज मात्र आम्ही ऋषभसाठी एवढ्या करता आलोय. ऋषभ, तुझी 3रीची परीक्षा आत्ता संपली का रे? नाही 7वी. खरी कितवीची? आत्ता खरंच 7वीची संपली. 7वीची परीक्षा संपली आहे. तुझ्याकडं ऑलरेडी सायकल आहे, हो. मग माझ्या मागं परत नवीन सायकल म्हणून का लागलायस? कारण मला बॅटरीवाली हवी होती, कारण आता पुढच्या वर्षीपासून क्लासेस सुरू होतील ना म्हणून. ऐकली का या पोरांचं नशीब माझं थोर की हा वडिलांकडे पल्सर मागत नाही. अहो पण पोरं आजकालची भयंकर चतुर झालेली आहे. जमाना बदललेला आहे. आणि आता गंमत काय माहितीये का, मान्य आहे की नुसतं तू काय म्हणलास की शाळेत जायचंय आणि कुठं जायचंय क्लासेस ना. आणि खेळायला पण जर सगळेजण सायकलने आणि याने येणार असेल तर एकत्र आम्ही जाणार. बरोबर. त्यामुळे आता यांना बऱ्याच ठिकाणी जायचंय आणि त्याच्यामुळे यांची दमणूक व्हायला नको की पुढच्या 3 वर्षामध्ये चांगला अभ्यास करून यांनी 10वी सुद्धा पास करावी, असं कॅमेरा हँडल करणारा माझा भाऊ समीर मराठे सुद्धा म्हणतोय. बरोबर. म्हणून आता सायकल नकोय, ई सायकल हवी. ई सायकल. त्यामुळे आता तुम्ही असेच इकडं फिराय. कॅमेरामन समीर फिर इकडे आमच्या मागे ये मागं आमच्या ये मागं. आम्ही आलेलो आहोत इकडं बघा. आम्ही आलेलो आहोत पौड रोडला. आणि पौड रोड माझ्या घराच्या जवळचा भाग आहे, अगदी पौड रोड. आणि आता आम्ही जाणार आहोत झेम्स सायकलमध्ये, कारण इथे वेगळ्या प्रकारची सायकल आलेली आहे. ती ऋषभला दाखवतो. कंपल्सन नाही, आवडली नाही तर घेऊ नको. हो, आवडली नाही तर घेऊ नको. मग आपण साधी 3 चाकी सायकल याला घेऊन देऊ. गंमत सोडा, कारण आत गेल्यावर सुद्धा माझ्या अजून एका मित्राची तिथं ओळख होणार आहे. या जरा. हे बघा, झेम्स सायकलमध्ये आलेलो आहे. आणि इथे जर का तुम्ही पाहिल्या तर या साध्या सायकल पण आहेत, या साध्या सायकल पण आहेत की ज्याचं सर्व्हिसिंग चालू आहे. पण साहेबांना ते नको आहे, साहेबांना ई सायकल हवी आहे. त्यामुळे चला जरा ते पण काय बघूयात. या. मी जो माझा दुसरा मित्र म्हणला ना, या इकडे. याला ओळखता का तुम्ही? महेंद्रसिंग धोनी. आणि आता हळूच इकडं आपण खाली फिरूया. या सायकल जरा बघा. आता तुम्हाला कळेल ऋषभला इथं मी का घेऊन आलोय. उलट ऋषभ मला इथं का घेऊन आला. मित्रा, तुझं नाव सांग पहिलं. मयुरेश मनसरकर. काय हा थाट करून ठेवलायस? हा काय हा प्रकार? कारण ह्या ज्या सायकल दिसत आहेत हे जरा वेगळंच प्रकरण आहे. काय सर, इलेक्ट्रिक सायकल्स आहेत, हब मोटर्स वाले सायकल्स आहेत. हा. सो तुम्ही जर बघितलं, ह्याला बॅटरी आहे, ही डिटॅचेबल बॅटरी आहे. ही अशी बॅटरी आपण काढून घरी चार्ज करू शकतो. ही बॅटरी लिथियम आयन बॅटरी म्हणतात त्याला. हा. सो ही बॅटरी एकदा टाकली, त्या बॅटरीला 2 वर्षाची पण वॉरंटी. डिटॅचेबलचा काय फायदा काय होतो की आपल्याकडे पंच असतो, इलेक्ट्रिकल पॉइंट. पार्किंग मध्ये अजून सोय नाही, सो हे आपण घरी जाऊन चार्ज करू शकतो. हा त्याचा फायदा आहे. दाखव त्याचा चार्जर कसा आहे. चार्जर का नाही खालना त्याच्या. हे कंट्रोलर असतो सर. बर. या कंट्रोलर मध्ये ही बॅटरी बसते.
बरं. कंट्रोलर म्हणतात. बरोबर, या कंट्रोलर मध्ये ही बॅटरी करेक्ट. आणि आता त्याला खाली चार्जर कसा आहे? हा हे असं फिट केलं की हे हा चार्जिंग पॉइंट आहे. बरोबर. आपण जो बाहेर करणार घरी नेऊन करेक्ट. त्याचा पॉइंट कसा आहे मी म्हणतो? हा चार्जर असतो बघा. आपलं जसं लॅपटॉप चार्ज करतो बरं. तसं आपल्या सायकलचा हा इलेक्ट्रिक सायकल हा घरी जाऊन रेग्युलर आपल्या नॉर्मल, कारण हे जे आहे 5 हे सुद्धा नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. 5 एम्पियरच्या स्विच वर सुद्धा चार्ज होते सायकल आपली. बर बर. So असं नाही की तुम्हाला इलेक्ट्रिक पॉवर प्लांट पाहिजे वगैरे असं काही नाही. माझ्या मित्राला संजय नंदीकरला मी उगाच घेऊन आलेलो नाहीये. हा टेक्निकल किड आहे, त्यामुळे बिंदास तुझ्या मनात जे प्रश्न आहे ते विचार. किती वेळा चार्ज होतो? सर हे बघा, ह्याच्यामध्ये ही जी आपली इलेक्ट्रिक सायकल आहे हा. ही 3 ते 3.5 तासात तुमची बॅटरी फुल चार्ज किती होते. ampere आहे? ही आहे 10.2 एम्पियर बॅटरी आहे. ह्याच्यामध्ये डिफरंट मॉडेल्स आहेत. आता तुम्ही जर X1 घेतली त्याला 7.65 एम्पियरची बॅटरी आहे. हा. ही MS धोनी लेजंड घेतली जी आपली फ्लॅगशिप मॉडेल आहे, त्याच्यामध्ये 10.2 एम्पियर बॅटरी आहे. ही घेतली ह्याच्यामध्ये 10.2 एम्पियर आहे ना, ते किती चालेल असं म्हणून हा सर त्याच्यामध्ये 2 मोड असतात. एक थ्रॉटल मोड असतो, हा. एक पॅडल असिस्ट मोड असतो. पॅडल असिस्ट मोड वरती तुमची जाती 35 किलोमीटर बरं. आणि थ्रॉटल वरती तुमची जाती 25 किलोमीटर. रनिंगच्या वेळी तर इंचा गो चार्जिंग पण होतो. चार्जिंग नाही होत सर, तोच मोठा गैरसमज आहे लोकांचा. चार्जिंग करायला लागते आपल्याला. अच्छा. ते पॅडल असिस्ट सेन्सर म्हणजे जेव्हा तुम्ही पॅडल मारता हा. तो ड्राईव्ह देते ते मोटारवर बरोबर. आणि ते सायकल चालवायला इझी पडतो. इझी आहे. इझी पडतो. म्हणजे ह्याच्यात बाबा त्याला पॉवर तुमच्या थोडी कमी लागते कमी तुमच्या लागते. पायात. थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं ना, लेले स्टाईल मध्ये, तर सायकल वरती तुम्ही बसलायत पण 2 धडकट माणसं तुम्हाला मागणं धक्का देत आहे, अशा Correct, टाईपची correct. पॉवर एकदम perfect. त्याच्यातनं एकदम मिळते. परफेक्ट. ह्याची वॉरंटी किती? सर ह्याची तुम्हाला 6 महिन्याची वॉरंटी आहे चार्जरची. बॅटरीची 2 वर्षाची वॉरंटी आहे. मोटरची सर 1 वर्षाची होती. आता कंपनी यांना 2 वर्षाची वॉरंटी देते. हो. त्यांनी आता तो टाइम पिरियड वाढवलाय. 2 वर्षाची वॉरंटी केली आता मोटरवर. आता मला हे सांग की हे सगळं प्रोडक्शन आणि ते कुठलं आहे? सर हे प्रॉपर ही आपली ई मोटरेट नावाची कंपनी आहे, ही पुण्यामध्येच आहे. पुनावळे म्हणून जे आपलं एक भूमकर चौक आहे त्याच्या आतमध्ये तालुका मुळशीमध्ये जांभे म्हणून गाव आहे, त्याच्यामध्ये ही कंपनी आहे. आणि MS धोनी सर हे आपल्या या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर आहे. बरं. सो MS धोनी सरांची कंपनी आहे आणि MS धोनी सरांमुळे आज एवढं या कंपनीचं नाव झालंय. त्याच्यामुळे लोक इलेक्ट्रिक सायकलचा कल वाढलाय, लोक सायकलिंगकडे पण वळाले. सो हे सगळं श्रेय MS धोनी सर. निषादला सायकल घ्यायची आहे आणि ई सायकल घ्यायची आहे. ही ई सायकल आहे. ही सायकल टाईप आहे, पण ही बाईक सारखी डिझाईन केली. ही नको ना. ही नको. नशीब, कारण मामाकडे काही एवढे पैसे नाही आहेत. मामा पत्रकार आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. मग कुठलं म्हणतोस तू? मला ही रेड आहे ना, ह्याच्या फक्त ग्रीन कलर हवा. बर. रिषभला सायकल घ्यायला आलेलो होतो. एवढी झटपट सायकल मिळतात, काय म्हणशील या पोरांचं लग? नशीब खरंच नशीबवान आहे राव. तुझ्या नमस्कारच करायला पाहिजे तुला. असा बाप मला मिळाला पाहिजे होता. पण कसं असतं, मुलांना जेव्हा उत्साह असतो त्यावेळेला शक्य असते तेव्हा त्यांना आनंदी करायचं असतं. पण मित्रा, ई सायकल आहे म्हणून फक्त ई वापरायचं नाही, नाही. पॅडलिंग पण व्यवस्थित करायचं, फिटनेस राखायचा. हो. आणि हे तुझं यंत्र आहे, याचा मेंटेनन्स कोण करणार? मीच. त्याच्यातलं शिकून घेतलं सगळं. हो, घेतलं. हा, त्यामुळे मजा आली. आणि Yes, तुला thank you. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला आनंद झाला. आणि मित्रा, मी तुला प्रॉमिस केलं होतं की माझ्या भाच्याला घेऊन येईन करेक्ट. आणि तूही बेस्ट डील दिलेलं आहे. हे बघा, बेस्ट डील यांनी दिलेलं आहे. तुम्ही सुद्धा जेम्समध्ये या, ई सायकल बघा, याच्यातले एक अवेलेबल असलेली मॉडेल बघा आणि मग तुम्हाला कुठलं ते पाहिजे हे तुम्हीच ठरवा. मी काही सांगत नाही, कारण काजू खाऊ का बदाम खाऊ अशी अवस्था इथं आल्यानंतर या सायकलची होती. इतके भन्नाट मॉडेल आहेत आणि अजून सुद्धा येणार आहे. येणार आहे. अजून नवीन मॉडेल येणार आहेत, बरेच मॉडेल आहेत. वायपर म्हणून एक मॉडेल आहे, रेंजर 1 मॉडेल जे तुम्ही चालवलात. सो बरेच मॉडेल आहेत आणि आफ्टर सर्व्हिस चांगली कंपनी पुण्यातलीच आहे. सो अभिमानाने या. मेक इन का नाही, इंडिया. का नाही, मेक इन इंडियाला का सपोर्ट करायचा नाही? त्यामुळे आता जा बाबा तू, बस जा, आम्ही येतो नंतर.